एपीएमसी बाजार समितीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी। सभापती आणि उपसभापती निवडणुकीची रणधुमाळी तर कोर्टाच्या निर्देशानुसार 24 फेब्रुवारीला निवडणूक होणार। गोरेगाव परिसरातील आरे वसाहतीचा कायापालट होणार। मंत्री अतुल सावेंनी वसाहतींचा घेतला आढावा। 8 टप्प्यात आरेचा विकास करण्याचा प्रस्ताव। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यामुळे वाहतूक कोंडी। नैनी पुलावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल। पीएमई बस योजनेच्या द्वारे करता येणार आता लांब पल्ल्याचा प्रवास। देशातील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रिक बस उपलब्ध होणार। पहिल्या टप्प्यात नागपूर महानगरपालिकेला मिळणार 40 ई बसेस। यूपीआय साठी आता ऑटोमेटेड चार्ज बॅक प्रणाली चालू। स्वयंचलित चार्ज बँक प्रक्रिया 15 फेब्रुवारी पासून लागू होणार। बीडच्या जिल्हाधिकाऱ्याच्या गाडी जप्तीचे आदेश। मोबदला न दिल्यानं माजलगाव कोर्टाकडून जप्तीचे आदेश। शेतकऱ्यांचे 29 लाख रुपयांचे देणे बाकी। धाराशिवच्या तुळजाभवानी देवीच्या गर्भगृह विस्ताराला तांत्रिक अडचणी। पुरातत्व विभाग त्यासंदर्भातला निर्णय घेणार। मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंची माहिती। कोल्हापूरमध्ये खंडपीठासाठी आमरण उपोषण। खंडपीठ झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही। खंडपीठ होईपर्यंत आरपारची लढाई सुरू राहणार असल्याचा इशारा। शाळा आणि कॉलेज बाहेर उनाडक्या करणाऱ्या टोळक्यांवर पोलिसांची करडी नजर असणार। गुंडगिरी करणाऱ्या टोळक्यांवर पोलीस पथक नजर ठेवणार। दादा भुसेंची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।